परिक्रमेचा एकूण 60वा दिवस आहे आणि अमरकंटक आता 18 किलोमीटर राहिले. जवळपास 75% परिक्रमा पूर्ण झाले. अमरकंटकला खूप थंडी असते. जवळपास 9 डिग्रीपर्यंत तापमान घसरलं होतं आणि ब्लँकेट नसल्यामुळे कडेच्या चटई अंगावर घेऊन झोपलो होतो आणि रात्री लाईट पण नव्हती. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून थंड पाण्याची अंघोळ झाली आणि पूजेसाठी बसलो. कडेला परिक्रमा इथे एक महाराज आलेत ज्यांना पाय नाही आहेत, पण ते एक गाडीच्या साह्याने येत आहेत. हे बघा त्यांच्याबरोबर 2 शिष्य पण आहेत त्यांचे, जे त्यांना सहकार्य करतात. बाकी आश्रमाचा एरिया खूप छान आहे, पूर्णपणे जंगलात आहे आणि हे तिथल्या महंतांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे. आश्रमामध्ये एक छोटं मंदिर पण आहे देवीचं, जिथे तिथल्या देवस्थानांची पूजा केली जाते. 7 वाजत आलेत, निघायची तयारी करतो आणि इथल्या महाराजांची पूजा चालू झाली. इथले महंत चहा घेऊन आलेत. आता सही शिक्का घेऊन पुढे निघतो. हा बघा आश्रमाचा बोर्ड. इथे जागोजागी बरेचसे बोर्ड लावलेत, कारण मैयाचं बालस्वरूप दिसतं, त्यामुळे इथे मैया ओलांडली जाऊ नये कोणाकडून, त्यासाठी सूचित केलं जातं. मैयेच्या किनाऱ्यावर गणपती बाप्पाची छान मूर्ती आहे, उंच अशी. चला दर्शन घेऊ. इथून पुढे बघाल तर जागोजागी बोर्ड लावलेले आहेत की नर्मदा मैया आहे आणि तिचं स्वरूप खूप लहान आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही ओढा क्रॉस करताना सुद्धा विचारूनच क्रॉस करा, कारण अशा वेळी बऱ्याच परिक्रमावासियांची परिक्रमा खंडित होते लक्ष न दिल्यामुळे. अमरकंटक आता इथून 18 किलोमीटर राहिलं आहे. चला तर मग मैयेचं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. आता इथून पुढे 8 किलोमीटरचे जंगल आहे, त्यानंतर रोड लागेल. खाली बघितलं तर पाण्याचा ओढा दिसेल छोटासा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नर्मदे हर.